सर सीएम देवेंद्र फडणवीस ने मल्लिकार्जुन खड़गे इन पर टिप्पणी की है। उनका कहना है कि बहुत बार हार होने की वजह से उनके दिमाग पर परिणाम हुआ है और उन्होंने माफी मांगनी चाहिए पीएम मोदी की। एक बुजुर्ग एक पक्ष के राष्ट्रीय अध्यक्ष के बारे में किस प्रकार से टिप्पणी करना चाहिए ये देवेंद्र जी भूल गए हैं। सभ्य सुसंस्कृत महाराष्ट्र की जो पहचान है वो भी उनको ध्यान में रखना चाहिए। और रही बात अन्य लोगों के बारे में राय रखने की, तो भारतीय जनता पार्टी और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का हमेशा से मानना रहा कि सारी विद्वत्ता और सारा ज्ञान और सारी समझबूझ हमारे पास ही है। हमारे सिवा अन्य लोग जो है ये इनको किसी प्रकार का इनका स्तर नहीं है। ये बार बार उनकी जो विचारधारा से झलकता है वही स्टेटमेंट इसके माध्यम से सामने आया है। सर हाच मुद्दा मराठीमध्ये फडणवीस म्हणतात की त्यांना प्रत्येक वेळा हार आल्यामुळे एका राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या संदर्भात जे गेल्या 50 वर्षापेक्षा अधिक वर्ष जे लोकप्रतिनिधीमधून सातत्याने सर्व सभागृहांमध्ये निवडून गेलेले आहेत अशा माणसाबद्दल अशा प्रकारचं टिप्पणी करणे हे असभ्यपणाचं एक लक्षण आहे। संस्कृती जी आहे ती पण त्यांनी लक्षात ठेवली नाही। महाराष्ट्राचं पुरोगामित्व देखील कुठेतरी ते विसरले आहेत आणि राहता राहिला त्यांच्या वक्तव्याचा जो आशय आहे तर त्या अनुषंगाने सारं जे ज्ञान आहे सर्व जी हुशारी आहे ही फक्त काही विशिष्ट लोकांच्याच हातात असली पाहिजे अशी भारतीय जनता पक्षाची आणि अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही मांडणी आहे। आणि इतर जे लोक आहेत हे इतर लोक निर्बुद्ध आहेत, त्यांना काहीच समजत नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचा अक्कल नाही अशी मानणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी मानसिकता आहे त्यांच्या वक्तव्यातून ती झळकलेली आहे। तुम्ही ट्विट केले संजय गायकवाड यांच्या संदर्भात। संजय गायकवाड यांचं म्हणणं की सोशल मीडियावर अनेक क्लिप एकत्र करून हे बनवलेलं आहे, त्याची तपासणी करा। आणि ही काही पहिली असणारी ही क्लिप नाही, त्याची तपासणी झाली पाहिजे। आरोप काय करायचे की ती असा एखादा लोकप्रतिनिधी जर बोलत असेल तर आपला महाराष्ट्र कुठे गेला हेच या निमित्ताने आहे। आणि जो प्रकाशक होता त्या प्रकाशकाच्या बद्दल मी एक महाराष्ट्रातला नागरिक, एक पुरोगामी चळवळीतला नागरिक, शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी चालणारा एक कार्यकर्ता या नात्यानं मी त्यांची दिलगिरी या निमित्ताने या ठिकाणी मागतो। गोविंद पानसरे हे आमचे हिरो आहेत आणि शिवाजी कोण होता हे पुस्तक आम्हाला मार्गदर्शक आहे। आणि या पुस्तकाच्या अनुषंगानं अशा प्रकारची मांडणी जी आहे ही गोविंद पानसरेंचा खून, नरेंद्र दाभोळकरांचा खून अशी असणाऱ्या मानसिकतेचंच प्रतिबिंब त्यांच्या त्या क्लिपमधून झळकत आहे।